आज भारतामध्ये लोकशाही आहे की नाही यावर बोलणं म्हणजे सुद्धा फार दुःख होतो, वाईट वाटतो. आपला देश स्वातंत्र्य होऊन आज 75 वर्ष होऊन गेली, तरी आज आपण लोकशाही मार्गाने जात आहे की नाही, आपण लोकशाहीत वावरतो की नाही हे सुद्धा जनतेला माहीतच नाही. कारण असं आहे, आजकाल लोकशाही ही फक्त तोंडाने म्हणत आहेत, याला राजकारणी लोक जबाबदार आहेत. लोकांनी केलेले लोकशाही राज्य म्हणजे लोकशाही. लोकांनी निवडून द्यायचं, जे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून देतात, अशा राजकीय लोकांनी आज भारत देशात लोकशाही ही एक अपमानास्पद वागणूक देऊन स्वतःची पोट भरत आहेत. आणि लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर लोकांच्या हिताचं कामं करणं हे फार महत्त्वाचं असतं. पण आज प्रजासत्ताक दिन 1950 साली आपला लोकशाही मार्गाने जायचं, जो प्रजाप्रतिनिधित्व चालू करायचं सुरू झाली 1950 साली. तेव्हापासून आजपर्यंत लोकशाही किती बळकट झाली आणि लोकशाही खऱ्या प्रामाणिकपणानं चाललेलं आहे हे सुद्धा कळणं फार महत्त्वाचं आहे. आज लोकांच्या हिताचं कामच होत नाही देशात. राजकीय पक्ष, राजकीय पुढारी स्वतःच्या स्वार्थासाठी लोकशाहीचं अपमान करत आहेत. लोकशाही मार्गाने निवडणूक होत नाही, लोकशाही मार्गाने शैक्षणिक संस्था चालत नाहीत, लोकशाही मार्गाने कोणतंच कामं होत नाहीत. कोणत्याही क्षेत्रात जावा, भ्रष्टाचार वाढलेली आहे. कोणत्याही क्षेत्रात गेलं तरी लोकशाही मार्गाने कोणता मार्ग स्वीकारून कामे होत नाहीत. लोकशाहीमध्ये लोकांच्या हितासाठी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे लोकशाहीच्या मार्गाने लोकांचं ऐकून आपलं कामं करत असतील का? लोकांच्या हितासाठी एक सुद्धा कार्य आजकाल बघण्यात येत नाही. लोकशाही एक महत्त्वपूर्ण अविभाज्य अंग आहे भारतातील संविधानामध्ये. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जगामध्ये लोकशाहीचं राष्ट्र म्हणून भारताचं नाव घेतलं जात होतं एकेकाळी. आणि देश स्वातंत्र्य होताना सुद्धा असा एकमेव देश आहे जगात, भारताने लोकांनी इंग्रजाविरुद्ध लढून सत्याग्रह निरनिराळ्या मार्गाने हे करून इंग्रजांना पळो की सळो करून देश स्वातंत्र्य केली. लोकांनी स्वतः लढून स्वातंत्र्य मिळवून घेतलेली एकमेव जगात देश म्हणजे भारत. आणि आज मग त्या देशात लोकशाही जिवंत आहे की नाही, जिवंत राहावं की नाही, हे कसं कळणं आज फार कठीण होऊन बसलेली आहे. लोकांनी लोकांच्या हितासाठी देशाचं प्रतिनिधित्व निवडून देतात आणि तेच लोक आमचे मालक म्हणून वावरतात. आणि निवडणूक आली की पाया पडतात
आणि मी लोकशाही मार्गाने ते करतो अमुक अमुक काहीतरी आश्वासनं वचननामा जाहीरनामा जाहीर करतात, परंतु लोकशाहीचं मूल्य जपली जात नाहीत. तसं पाहायला गेलं तर भारताची लोकशाही ही एक जगातच आगळी वेगळी आहे. म्हणजे लोकांनी प्रामाणिकपणे लोकशाहीचं रक्षण करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी जनतेने जनतेच्या माध्यमातून काहीतरी लोकशाही हितासाठी लोकशाही जपण्यासाठी काहीतरी पुढे यायला पाहिजे. शिकलेले लोक बाहेर पडायला पाहिजे आणि लोकशाहीचं महत्त्व पटवून द्यायला पाहिजे. जनजागृती व्हायला पाहिजे. तरच आपली भारताची लोकसंख्या आपलं लोकशाही टिकणार आहे. हे लक्षात घ्या. लोकशाही म्हणजे काय? लोकांना शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालय शिक्षणापर्यंत पोचायला पाहिजे आणि तिथं ते लोकशाहीचं एक विषय असायला पाहिजे. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि लोकशाही जपायला पाहिजे. आणि पुढे जपतील का हे सांगणं सुद्धा कठीण आहे. आजकाल राजकीय क्षेत्रातले लोकशाही सर्व काही नाश करून टाकलेले आहे, तेवढं मात्र खरं. आणि लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर जनजागृती व्हायला पाहिजे. एवढं मी सांगून मी माझं भाषण संपवतो. नमस्कार. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.